कोण त्याला त्या तू रिटायरमेंट नका घ्या पण सगळ्यांनी रिटायर लवकरात धाव सांगायचा फटकन चेंडू टाकायच्या अगोदर. जतीन आणि चिराग. जतीन स्ट्राईकला चिराग खेळण्यासाठी. जतीन बॅटिंगसाठी स्ट्राईकला चिराग नॉन स्ट्राईकरला आहे. अर्चित गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू. सांवेदी अदानी मंडळ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा हे वर्ष 10वे. या वर्षी शेवटचं अदानी मंडळाचं वर्ष आहे. पुढच्या वर्षीपासून आयोजन हे असणार नाही आहे. सर्व संघांनी आम्हाला जे 10 वर्ष सहकार्य केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. 2013 श्री गणेश पार्क नाळे इथून चालू झालेली जर्नी 2024 कोरुडी इथे ती थांबणार आहे. अर्चित पुढचा चेंडू एक तर मिळाले बघूया दुसरी धाव करतात का बघूया. वागेश्वरी. चिरागने मारलेला चेंडू थ्रो केलेला जयने आणि चांगली थ्रो चांगला पिकअप केलाय अर्चितने आणि 1 धाव 2 चेंडू 2 धावा. 2013 गणेश पार्क इथे झालेला अंतिम सामना रामजीबाबा वर्सेस चेतक वाघोली. अतिशय रोमांचक सामन्यात पहिल्यांदा विजेतेपद मिळवले रामजीबाबा संघाने. त्यानं 2014 मांडपे येथे भरवले होते अदानी ग्रुप मंडळाने. चांगला चेंडू पुढचा फटका मारलेला आहे बघूया. चेंडू एकच धाव. 2014 मांडपे येथे भरवले होते. मांडपेचे सुंदर मैदान करते मांडपे तिथे पुन्हा एकदा चेतक वाघोली वर्सेस रामजीबाबा असा अंतिम फेरी सामना झाला होता. पुन्हा एकदा रामजीबाबांनी विजेतेपद मिळवलं होतं आणि तिथे जिंकले होते. नंतर पुन्हा 2015 इथे मांडपे येथेच झाला होता तो सामना. अंतिम फेरीत पोहोचले होते आणि झेल सोडलेला आहे. प्रणव कडून फार मोठी अपेक्षा असताना प्रणव झेल सोडलेला आहे. 2015 मध्ये एकदम नवीन संघ दोन्ही अंतिम फेरीत होते म्हणजे गावंदरी संघ आणि साई सिद्धी वाघोली. त्यामध्ये गावंदरी संघाने विजेतेपद मिळवलं होतं. 2016 मैदान चेंज झालं होतं. पढाई इथे घेतलं होतं. अर्चित चांगला फटका मला 1 धाव तर मिळणारच आहे. हो गया 5 चेंडू 5 धावा. 2016 पढाई इथे मैदान अतिशय सुंदर मैदान तिथे अंतिम फेरीत पोहोचले होते साई चेतक वाघोली आणि रामजी बाबा. पण यावेळेला मात्र चेतक वाघोली विजय संपादन केला होता. चेतक वाघोली 2016 मध्ये जिंकली होती. पुन्हा एकदा 2017 मांडपे येते. 2017 मांडपेला असं वाटलं होतं की नवीन संघ येतील पण पुन्हा एकदा फायनल चेतक वाघोली वर्सेस रामजी बाबा आणि तिथे रामजी बाबा वाळुंजे यांनी तो सामना जिंकला होता. अतिशय सुंदर खेळ त्या अंतिम फेरीत चेतन वाघोली यांनी केले होते पण तो काय सामना जिंकून देऊ शकला नव्हता. त्या 2000 आणि बाद झाल्या. 2016च्या आठवणमध्ये रामजी बाबा संघाविरुद्ध एकता बानकर संघाने तब्बल 6 षटकात 5 षटकात 73 धावा केल्या होत्या. प्रतीक यांनी एका अजूच्या एका षटकात 5 षटकार मारले होते. पण अंतिम फेरी शेवटच्या चेंडूवर गौरव हा खेळाडू धावून आला आणि सामना जिंकून दिला होता रामजीबाबाला. रामजीबाने फायनल जिंकली होती. 2018 मैदान वेगळं गाव वेगळं वटार. अंतिम फेरीत पोहोचले तर पुन्हा एकदा रामजीबाबा पण रामजीविरुद्ध चेतक वाघोली न पोहोचता तिथे पोहोचली होती सद्गुरू वटार असंघ आणि सद्गुरू वटार असंघाने तिथे विजय प्राप्त करून त्यांनी विजेतेपद मिळालं होतं. 2019 कोरुडी इथे आपला मैदान चालू झालं. हाफ ते कोरुडीमध्ये आणि फायनली वटार झाली होती. तेव्हा फायनलमध्ये दोन्ही संघ नवीन होते. गुरुदत्त पढाई आणि नवाळे संघ VRCC नवाळे. त्यामध्ये गुरुदत्त पढाई संघाने विजय प्राप्त करून विजेता प्राप्त स्थान केलं होतं. 2020 आणि 21 कोरोनामुळे आपली टुर्नामेंट झाली नव्हती. 2022 पुन्हा एकदा कोरुडीमध्ये तेव्हा अंतिम फेरीत पोहोचले होते. पुन्हा एकदा रामजी बाबा पण त्यांच्या समोर होते गुरुदत्त पढाई. प्रणव आणि तेव्हा गुरुदत्त पढाई यांचा पराभव रामजी बाबाने 4थं विजेतेपद घेतलं होतं. नंतर 2023 कोरुडी ते मैदान अंतिम फेरीत पोहोचले होते विकास 11 नवाळे संघ. विकास 11 संघाने तो फायनल जिंकली होती. आता बघूया 2024-22 संघाने भाग घेतलाय. यावर्षी कोण पोहोचतोय फायनलसाठी आपण बघूया. आता मला आमचे मित्र शेखर नाईक त्यांनी मला विचारलं की थांबण्याचं कारण काय. थांबण्याचं कारण असं की 10 वर्ष सातत्याने आयोजन करणं खायची गोष्ट नाहीये.
आणि आयोजन करताना प्रत्येक गावातल्या स्थानिकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे. त्यामुळेच आम्ही 10 वर चांगल्या प्रकारे आयोजन करू शकलो. काहीतरी विचार करू, पण अदानी ग्रुपचा त्यामुळे कारण आमचं ग्रुपमध्ये भरपूर लोक निवृत्त होत आहेत. चेंडू निर्धाव. धावा झाल्या 7. शेखर एक सांगायचं म्हणजे तब्बल 6 वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते ते रामजी बाबा. त्यांनी 4दा विजय संपादन केला होता. आणि वाघोली संघ तब्बल 5 वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता आणि त्याने फक्त एकदाच विजेतेपद मिळवला. 2017 नंतर वाघोली संघ अजूनही फायनल मध्ये पोहोचलेला नाहीये अदानीच्या. असे 2 खेळाडू होते ज्याने मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. 2013 आणि 14 मध्ये मंदार रामजीव संघाचा खेळाडू मंदार यांनी दोन्ही फायनल अंतिम फेरीत मॅन ऑफ द मॅच आणि संपूर्ण स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. तसंच 2017ला चेतन अतिशय उत्कृष्ट खेळी घेऊन मॅच काय तो जिंकू शकला नाही, पण ती खेळी त्याची आजही माझ्या लक्षात आहे. एक हाती मॅच तो खेचत होता, पण अंतिम षटकात त्याला जास्त स्ट्राईक न मिळाल्याने पराभव झाला होता. पण अतिशय सुंदर खेळ चेतनला त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. असे खेळाडू आहेत या स्पर्धेमधले. बॅट 11. दुसरं षटक संपलेलं आहे. 5 चेंडू झालेले, माफ करा, 1 चेंडू बाकी आहे. सामवेदी अदानी मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा 2024 ह्या वर्षी शेवटचा स्पर्धा. योगायोग असा आहे, कुमार नाईक यांनी ही अदानीची ही आपली स्पर्धा ही आपल्या आयुष्याची क्रिकेटच्या बाबतीत शेवटची स्पर्धा असणार आहे, त्यामुळे तो निवृत्त होणार आहे. आणि हा मारलेला बघूया षटकार जातोय का. आणि हा षटकार, पहिला षटकार वाघेश्वरी मधून आलेला आहे. शार्दूल आणि त्यांनी ती आमच्या सामवेदी अदानी मंडळाच्या स्पर्धेला तो मान दिला. उद्या असा भव्य दिव्य कार्यक्रम सर्वांनी उद्या ज्या ज्या संघाने इथे भाग घेतात सगळ्यांनी 11 खेळाडूंनी आपल्या या स्पर्धेत उद्या 3 नंतर इथे जमायचं आहे. विपुल नाईक असेल इथे बाजूलाच तर त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. बानकर, विपुल नाईक बानकर, थोडा समालोचनची वाणी ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत तुमची. काय बोलला तो? कुठे दिले चक्के आणि विकेटचे पैसे? ये तू इकडे, इकडे आम्ही तुला बस सोडून देतो. विपुल यांनी समालोचन घ्यायचं आहे, त्याचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे. जीएसटी कापून त्याला ते नंतर देण्यात येणार आहे. ते सामना संपल्यानंतर त्याच्यात सौरभ पाटील यांच्याकडून आले, बरोबर ना? विपुल समालोचन करायचं आहे. नंतर तो आपण जाऊन त्याच्या लोकांसमोर लोकांना कळलं पाहिजे सौरभ पाटील. तर मग यश यांचा पुढील चेंडू होतोय, लेगच्या दिशेने तटावलाय. 1 धाव देण्याचा प्रयत्न होतो, 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करताय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, चांगला असा थ्रो केला होता.
पंचांच्या निर्णयाकडे पाहूया. 2 धावा मिळत आहेत. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्येत 2 धावांनी भर पडते. फलंदाजी यासाठी आहे तो जतीन. त्याचा गोलंदाजीसाठी कोरोटी संघाकडे येतोय तो यश. चांगला असा चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. निर्धाव जातोय चेंडू. तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय विकेटच्या पाठी. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. लेगच्या दिशेने तटावलेला चेंडू. फिल्डर अवेलेबल आहे. एकच धाव घेतलेली आहे. काहीसा गचा असा थ्रो होता परंतु कोणत्याही धावेची भर नाही पडत आहे. अतिरिक्त धाव जाताना दिसत नाहीये. 1 धाव भेटते. शार्दूल सामना करतोय तो यश यांचा. पुढील चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय. चांगला असा तटावलाय लेगच्या दिशेनं. षटकार जातोय. डीजे शॉर्ट चेंडू टाकला होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय आपल्याला. लेगच्या दिशेने तटावला. षटकाराच्या रूपाने 6 धावा येत आहेत. धावसंख्येत 6 धावांनी भर पडते. धावसंख्येला उभारी भेटते. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. 1 बळी बाद. 27 धावा. दरम्यान यश यांचा पुढील चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय. चाणक्य बुद्धीने केलाय. षटकारानंतर 1 धावेचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. गचा क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा आलेल्या आहेत. ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव भेटते. चूक आणि चुकीने केलेल्या ओव्हरथ्रोची सुद्धा अतिरिक्त धाव येते. 3 धावा भेटत आहेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम आपण इथे पाहतोय. 3री धावही भेटते. ओव्हरथ्रोच्या रूपाने भेटते. धावसंख्या पोहोचते 30 वरती. 30. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. शॉर्ट चेंडू टाकला होता. बॅट्समॅनच्या डोक्यावरनं जातोय. पंच वाईड घोषित करतायत. दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते. 1 अतिरिक्त धाव भेटते. वाईडच्या रूपाने धावसंख्येत भर पडते. चांगला असा चेंडू. चांगलं कमबॅक केलेला आहे. ओव्हरची समाप्ती होते. षटकाची समाप्ती होताना दिसते. धावसंख्या आहे ती 31. पहिल्याच चेंडूवरती षटकार खाला होता. त्यानंतर चांगलं असं कमबॅक केलं यशनं. धावांना रोख लावली. या सामन्यातील शेवटचं षटक मार्गस्थ होते. साई नवीन गोलंदाज येतोय तो साई. सामना करतोय तो शार्दूल. एक मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे वाघोली संघासमोर. उंच तटवण्याचा प्रयत्न होता. लेगच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. धाव बाद होतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण. तितकाच चांगला थ्रो पाहायला मिळाला आपल्याला. कोणती चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. फटका खेळलाय. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालंज गावाचा कुमार भाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालंज गावाचा कुमार भाई. दरम्यान साई याचा पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. सामना करतो तो शार्दूल. उंच तटवण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्येला रोख लावण्यात कोरोटी संघाला यश येत आहे.
चांगली अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत कोरोटी संघाचे सर्वच गोलंदाज. दरम्यान तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या वाटी जातोय. निर्धारित रूपाने एक धाव येते. धावसंख्येत एक धावाने भर पडते. धावसंख्येला थोडी चाल भेटते. धावसंख्या पोहोचते ती 32 वरती. 33 माफ करा. एक मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. कोरोटी सारखा बलाढ्य संघ असताना कमीत कमी 40-25 धावाचं आव्हान त्यांच्यापुढे ठेवणं. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय. निर्धारित रूपात एक धाव भेटते. धावसंख्येत एक धावेने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 34 वरती. हाणामारीचं षटक आहे परंतु कोणता षटकार चौकार येताना दिसत नाहीये. सिंगल डबल धावा येत आहेत. मोठे फटके येताना दिसत नाही आहेत. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीचीत होतोय फलंदाज डीजे. गणपती बाप्पा आई पाठीशी संतोष मात्रे असतो Thank you, साथीशी. DJ. संतोष मात्रे असतो साथी. नवीन फलंदाज येतोय तो कुणाल. सामना करत साहिल यांचा. काहीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईडच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 35 वरती. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे हा. चांगला असा फटका स्ट्रेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. यशकडे चेंडू जातोय. चांगला थ्रो केलाय. धावबाद होतोय फलंदाज. 36 धावा पूर्ण होत आहेत वागेश्वरी संघाच्या. 37 धावांचं आव्हान असणार आहे ते कोरोटी संघासमोर. बॉल घ्या बॉल. खेळतोय भारी दोऱ्या नाशी. खेळतोय भारी दोऱ्या नाशी. खेळतोय भारी दोऱ्या नाशी. बॉलिंग भिकारी किपिंग भिकारी करत नाही घाई. बॉलिंग भिकारी किपिंग भिकारी करत नाही घाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. बघा US मधून जसं बक्षीस जाहीर होतं तसं डायरेक्ट पोहोचतोय. विपुलला विनंती करतो. विपुल बानकर यांनी टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. विपुल बानकर. सौरभ पाटीलने त्यांना षटकाराला 5,000 सांगितले होते. त्यांनी 2 षटकामध्ये 10,000 रुपये डायरेक्ट कॅश आलेले आहे US मधून. त्यांचा भाचा निलेश नाईक यांच्याकडून त्यांना ते 5,000चं रक्कम मिळत आहे. यूट्यूब त्यांना 5,000चं बक्षीस US मधून आलेलं आहे सौरभ पाटील उमर यांच्याकडून. मी त्यांचा भाचा निलेश नाईक यांना विनंती करतो त्यांनी विपुलसाठी हे बक्षीस त्यांच्या हातात द्यायचं आहे. जसं जाहीर करतात तसे गुगल करतात तसे पैसे पण. त्याबद्दल सौरभ पाटील पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. नाही खरोखरच बक्षिसांची राशी पोहोचवणं कमिटमेंटला उभं राहणं या सर्व बाबी कुठं शिकावं तर US मंडळाकडून हॅट्स ऑफ आहे. त्या सर्व बाहेरगावी असणाऱ्या हितचिंतकांना आणि त्या सर्व प्रशंसकांना जे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांचा वर्षाव करतायत. तुर्तास वागेश्वरी संघ यावेळेला क्षेत्ररक्षण लागवताना दिसणार आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या कारण सलामीची जोडी मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये.
चला चालू करा. यापुढील होणारा सामना भुईगाव विपक्षमध्ये बिंदास्त कोफराड. दोन्ही संघांना विनंती आहे आपण कर्णधार लगेच जॉईन व्हायचंय. पाठलाग करायचा 37 धावांचा 37 राईट 37चा पाठलाग करायचा आणि हा 37चा पाठलाग कशा प्रकारे होतोय त्याचा बचाव कशा प्रकारे होतोय येणारी काळबेल सांगणार आहे. लेट्स प्लेचा पंचांकडून इशारा आलाय. निहाल पहिला चेंडू यावेळेला नाही निहाल वडेरा नाही आहे. निहाल गोलंदाजी मार्गामध्ये पहिला चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यश डेंजर एंडला आले होते परंतु 2 धावा सुखरूप रीतीने पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्स दरम्यान. कोरोटी संघ या मैदानावरती सर्वांपेक्षा जास्त अनुभव असणार आहे कारण हे घरचं मैदान आहे त्यांचं आणि जसं यशने सांगितलं की आम्ही प्रयत्न करणार की इथे या स्पर्धेमध्ये तरी टॉप 3 टॉप 2 किंवा अंतिम विजेता होण्याचा प्रयत्न करतील. यस खेळपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता त्यामुळे पंच दर्शवतात. यस वाईट बॉल अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. बघा 2013 साली रिलायन्स यस नो बॉल आहे सॉरी माफ करा नो बॉल आहे अतिरिक्त धाव आणि नेक्स्ट बॉल फ्री सुद्धा असणार आहे. 2013 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. मगाशी आपण तिची चर्चा करत होतो आणि त्यावेळेला पहिल्या वर्षामध्ये 2 संघ अंतिम सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये रामजी बाबा वाळुंजे आणि त्याच्यासमोर चेतक वाघोली हे संघ होते आणि त्यावेळेचा डेंजर फॉर्म होता तो रामजी बाबा वाळुंजेचा त्याने विजेतेपद पटकावलं होतं. चेतक वाघोली संघाला उपविजेतेपदावरती समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर ज्यावेळेला 2014 मध्ये ही स्पर्धा आली त्यावेळेला पुन्हा एकदा तेच दोन्ही संघ एकमेकांसमोर आणि तिथे रामजी बाबा वाळुंजेने पुन्हा एकदा बाजी मारली होती. 2015 ज्या वेळेला झाली त्यावेळेला गावधनी संघ आणि त्याच्या समवेत साई सिद्ध वाघोली हा संघ होता आणि त्यामध्ये गावधनी संघाने बाजी मारली होती. 2016 चेतक वाघोली आणि रामजीबा वाळुंजे पुन्हा एकदा अंतिम सामन्यामध्ये धडक मारताना दिसले होते आणि त्यावेळेला त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं ते म्हणजे चेतक वाघोली संघानं. म्हणजे 2 वर्षे पराभूत झाल्यानंतर 3ऱ्या वर्षाला म्हणजे ज्यावेळेला चेतक वाघोली समोर आली त्यावेळेला त्याने विजेतेपद पटकावलं 2016ला. 2017 मध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला पुन्हा एकदा तेच 2 संघ एकमेकांसमोर जे पहिल्या आणि दुसऱ्या हंगामामध्ये होते 4थ्या हंगामामध्ये होते आणि त्यामध्ये बाजी मारली तर रामजीबा वाळुंजेने. 2018 सद्गुरू वटार अ आणि रामजीबा वाळुंजे 2 संघ फायनल मध्ये होते. तिथे सद्गुरू वटार अ संघाने बाजी मारली होती आणि रामजीबा वाळुंजे संघ हा उपविजेतेपदावरती समाधान मानताना दिसला होता. धावफलक जर आपण पाहिलं तुर्तास मॅचच्या दिशेने वळूयात ज्या ठिकाणी 6 धावा धावफलकावर ते आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामधील. 2019 गुरुदत्त पडई वर्सेस नवाळे या 2 संघांदरम्यान फायनल झाली होती आणि गुरुदत्त पडई संघाने विजेतेपद पटकावलं होतं. लास्ट बॉल ओहो बाचीच वेळ आली होती पण काळ नव्हता आला. चेंडू मागे निघून गेला. डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 7 धावा धावफलकावरती कोरोटी ब संघाच्या या सततीचा वाटला करत असताना या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. थँक्यू धन्यवाद आमच्या सर्व मान्यवरांचं. भूषणची वजह असताना त्यांच्या समवेत असणारे साथी मित्र परिवार आपणा सर्वांचा मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल. दुसरं षटक घेऊन येत आहेत कुणाल वाघेश्वरी वाघोली. धावफलक धाव आहेत 7. अजून 30 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18-30. यश एक हार्ड हिटर बॅटर एक अष्टबल खेळाडू म्हणून त्याची वेगळी ओळख. आज पुन्हा एकदा चमकावं लागणार आहे चमकून दिसावं लागणार आहे. नाही दिसलं तर मात्र अडचणी वाढतील. उद्याचा दिवस पाहण्यासाठी उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जर का पुन्हा एकदा या स्पर्धेचा भाग व्हायचा आहे म्हणजेच या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं उद्याचं तिकीट मिळवायचं आहे तर आज तुम्हाला चांगला खेळ दाखवणं गरजेचं असणार. आणि समस्त ग्रामस्थ कोरोटेमधील समस्त गावकरी या मॅचचा आनंद लुटण्यासाठी मैदानाच्या चारी बाजूने आहेत आणि अरुणजी वजे यांच्या घरून तिथून त्या सामन्याचा आनंद लुटत असताना आर्यन बाचेच चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली झेल ओहो ये क्या हुआ है.
30 वाचवणं अवघड नाहीये, परंतु जर का असे झेल सुटत असतील तर अवघड आहे. एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येईल आणि यशला जीवनदान देणं म्हणजे तितकंच चांगलं, तितकंच म्हणजे म्हणतात ना ती चूक काही छोटी नाहीये, ही खूप मोठी चूक झाली आहे. आर्यन पुढील चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा, एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का नाही, थांबवलंय. विकेट पडो ना पडो, परंतु ज्या प्रकारे या धावांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय वागेश्वरी वाघोलीच्या माध्यमातून खरोखरच वाखाणण्याजोगे, खरोखरच वाखाणण्याजोगे. आणि कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा आता युद्ध आहे. दोन्ही कर्णधार एकमेकांसमोर आहेत. यश वर्सेस आर्यन, बड़ा बैटल है, कौन जीतेगा इस बैटल में. फिलहाल तो आर्यन हावी आहे, मोठा फटका यावेळेला मॅचच्या रडार मध्ये. वेट वॉच अँड देन डिलिव्हर. चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमारेखा पार येतोय षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेला. आखू टप्प्याचा चेंडू होता, पाहिलं होतं, जास्त उसळी घेतलेली नाहीये. बॅकफुटर ते गेले, बॉडी बॅलन्स पूर्णपणे मागे झुकवला आणि त्यानंतर मात्र मिड विकेटला खूप मोठी वंदना देणारा हा अप्रतिम षटकार मच निडेड होता, कारण दडपण खूप मोठ्या प्रमाणात बनत चाललं होतं कोरोटीवरती आणि त्या दडपणाला भेटण्यासाठी केलेली ही हाकारी केलेला हा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश आले. यशला मिळालं यश, त्यामुळे आनंद मिळतोय समस्त कोरोटीकरांना. आर्यन काय कमबॅक करेल का? आर्यनचा कमबॅक हा वाघोलीकरांसाठी थोडासा दिलासा देणारा क्षण. फ्रंट फुटवरती गेले, त्यानंतर मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. अंगलट आलाय, कारण फक्त बॅट चिनरेज घेऊन चेंडू एका धाब्यासाठी जातोय. बघा तुम्ही पोझिशन मध्ये आल्यानंतर जर का ज्या प्रकारचा चेंडू आहे त्याच्या त्या मेरिट वरती नाही खेळलात, ज्या अनुषंगाने चेंडू आला त्या अनुषंगाने शॉर्ट सिलेक्शन नाही केलं, तर तुम्हाला त्या फटक्यावरती अपेक्षित धावा मिळत नसतात. हे क्रिकेटचं लॉजिक आहे आणि तेच चित्र मैदानात सातत्यानं दिसतंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रॉपर कनेक्शन नाही आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खूप चांगली फिल्डिंग, दुसरी धाव. ओहो, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल. म्हणूनच तोंड हलवण्याला सुद्धा जास्त किंमत आहे. तुम्ही किती जोरात कॉल देताय, किती चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेट करताय आपल्या साथी खेळाडूशी, त्याने सुद्धा कशा प्रकारे धावा बनतात ते दाखवणार हे चित्र. भुईगाव कर्णधार आलाय का? बिंदास कोपराड, मोठा फटका इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. टेक्निकली साऊंड बॅटर म्हणून साईची ओळख साईने दाखवलाय. डेंजर बॅटर आहे साई आणि त्याने शेवटच्या चेंडूवरती दाखवलं आणि आर्यन वरती झालेले हल्ले पूर्णपणे या मॅच मध्ये वाघेश्वरी वाघोली संघाला पिछाडीवरती टाकत असताना दिसत आहेत. धावपलकाती धावा किती आहेत? 24, 24 आणि 13 धावांची अजूनही गरज आहे. 13 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 12 डिलिव्हरीज ही इक्वेशन आहे या मॅचची. भुईगाव संघाचा कर्णधार या आणि बिंदास सीसी म्हणजेच कोफराड. चला आपण सुद्धा लवकरात लवकर यायचंय. नेक्स्ट मॅच आपल्या दोन संघामध्ये खेळवली जाणार आहे. 2019 नंतर 2022 झालं. 20-21 कोविडमध्ये गेले आणि त्यानंतर 22 मध्ये रामजी आबा वाळुंजे विपक्ष गुरुदत्त पडई या दोन संघादरम्यान फायनलचा सामना झाला होता. पुन्हा एकदा रामजी आबा वाळुंजे या संघाने तो सामना जिंकला आणि 2023 ची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये ओहो क्या बात आहे, बॅटची एज, यश बाद, व्हेरी फर्स्ट बॉल वरती विकेट, मोठा आडसर दूर. थँक्यू. आणि ज्या वेळेला 2023 मध्ये आलो, यश बाद झालाय. यशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जय आलाय. बघा, यश म्हणजे सक्सेस, जय म्हणजे विजय, तो म्हणजे सक्सेस. म्हणजे यश गेल्यानंतर पुन्हा एकदा यशाची जी चाहूल आहे ती कायम राहणार आहे पडई करोटीसाठी. 11-13 आणि मागच्या रविवारी याच संघासमोर अर्धशतक लगावलं होतं जयने आणि तो जय मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जय जयकारासारख्या धाबा येत आहेत. जसा जय जयकार करावा एखाद्या गोष्टीचा, त्या प्रकारे इथे हा चेंडू फेकल्यानंतर
2 धावांचा हा जय जयकार जयचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2023 ची फायनल विकास इलन बोळींज आणि नवाळी या 2 संघांदरम्यान झाली होती आणि विकास इलन बोळींजने बाजी मारत असताना नवीन विजेता मिळाला होता या आदरण ट्रॉफीला. मोठा फटका लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल त्याच्या बाजूने, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. भुईगाव संतोषजी मात्रे, आपण कुठे असेल प्लीज या मंचाजवळ. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. आर्यन चेंडूवरती आल्या, धावचीची संधी, ये क्या हुआ है, 4 धावले, क्या बात आहे. 1 2 3 4 परंतु चौथी धाव घेत असताना MS स्टाईल मध्ये विकेट आली असती जर का चेंडू तो 2 पायांच्या मधून मारला गेला असता. साहस केलेलं नाहीये कोणाला याने. तर जय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती, धावपलकात धावा आहेत 34, 3 धावांची अजूनही गरज. पाहूयात काय लगातार तिसरा चौकार येतोय का, चौकारांची हॅट्रिक दिसतीये का. इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल टिपण्याचा प्रयत्न झालाय परंतु झेल कन्वर्ट नाही झाला. एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तिसरी नाही घेतली जाणार. नाही. भुईगाव आलेत का, कोपराड, दोन्ही कर्णधार इथे उपस्थित नाहीयेत. आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ टीम प्लीज आपण आपल्या प्लेयर्सना कोऑर्डिनेट करा आणि टॉससाठी लगेच. भुईगाव आणि कोपराड, चला भुईगाव आलाय, कोपराड, मंदार मात्रे, बिंदास कोपराड. अच्छा, धवल यांची टीम आहे. बिंदास कोपराड, बघा कोणाची असो, बिंदास कोपराड हवंय. चला आणि मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम कोरोटी बन आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं.